माननीय शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी जालना जिल्ह्याच्या संपर्क मंत्रीपदाची जबाबदारी दिल्याच्यानंतर पहिल्यांदा आज मी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आलेलो आहे। आज जिल्ह्याची प्रशासकीय बैठक देखील आता पार पडली। माननीय माजी मंत्री अर्जुनजी खोतकर साहेब, घनसंघीचे आमचे आमदार हिकमतजी देखील उपस्थित होते, अधिकारी उपस्थित होते। प्रशासकीय आढावा घेण्यात आला, परंतु आज माझा मुख्य उद्देश संपर्क मंत्री म्हणून जालना जिल्ह्यामध्ये जे शिवसैनिक आहेत त्या शिवसैनिकांच्या पाठीशी माझ्याकडे जी राज्यमंत्रीपदाची जबाबदारी आहे, ह्या पदाच्या मार्फत त्या शिवसैनिकांना ताकद देणं, शिवसैनिकांची कामं करणं। आमदार महोदय तर आहेतच, अर्जुन खोतकर साहेबांचे अतिशय अनुभवी माजी मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि म्हणून मला वाटतं त्यांच्यासारखे व्यक्ती आहेतच, परंतु एक ह्या पदाच्या मार्फत, संपर्क मंत्री पदाच्या मार्फत आपल्या शिवसैनिकांना अजून ताकद कशी देता येईल आणि संघटनात्मक आढावा घेण्याकरता आज मी इथे आलेलो आहे। नाही, सलमान खानला जी आवश्यक सिक्युरिटी आहे ती दिली गेलेली आहे आणि बिश्नोई गँगच्या बाबतीमध्ये आपली यंत्रणा ही पूर्णपणे अलर्ट आहे। ही कारवाई जी केली होती ती काही तक्रारी होणार नाही, ती सुमोटोस कारवाई केलेली आहे। म्हणजेच आपलं पोलीस यंत्रणा ही तिथे सतर्क आहे आणि बिश्नोई गँगचं एक प्रयत्न चालू आहे की महाराष्ट्रामध्ये मोठ्या मोठ्या शहरामध्ये दहशती घडवून तिथे खंडणी मागायची आणि असे त्यांचे जे काय त्यांचं ते गँग त्यांचं जे स्थापित करायचं त्यांचा प्रयत्न आहे तो काम यशस्वी होऊ देणार नाही। बघा, संजय राऊतांवरती बोलण्याची काही गरज नाही। ज्या व्यक्तींना महाराष्ट्राच्या जनतेने आता संपवलेलं आहे, जे व्यक्ती आमच्या मतांवरती निवडून आलेले आहेत, त्यामुळे मला वाटतं अशा व्यक्तीवरती बोलायची आम्हाला गरज नाही। त्या बाबतीत मी काय बोलू शकत नाही, परंतु मला वाटतं शरद पवार साहेबांची जी काही राजकारण करण्याची पद्धत आहे ती आता तरी उद्धवजींनी समजून घेतली पाहिजे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।